हाय हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी हा ओळ तयार करणार आहे आणि आज रक्षाबंधन सुद्धा आहे। ओके, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल। तर रक्षाबंधन निमित्त हा ओळ तयार करते मी आणि खूप दिवसातून आले ब्लॉग तयार करायला, वेळच भेटत नाही, काय करावं आता। त्यामुळे आज खास स्पेशल व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी आणि रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 म्हणजे खूप शुभेच्छा। तर आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो हे तुम्हाला आपण जाणून घेतलंच नाही। हां, मी पण होतं जाणून घेतलं, पण मी आज सर्च करून पाहिलं तर ते खूप इंटरेस्टिंग माहिती भेटली मला। रक्षाबंधन हा सण ह्यासाठी साजरा केला जातो जेव्हा श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध करण्याच्या वेळी त्याला मारण्याच्या वेळी जे सुदर्शन चक्र त्याच्याकडे फिरवले होते ते जेव्हा रिटर्न आले तेव्हा श्रीकृष्णाचं बोट त्याच्या सुदर्शन चक्रात अडकलं आणि त्याचं बोट असं कापलं गेलं आणि त्या बोटाच्या रक्ताची धार ही पांडवांची पत्नी होती ना द्रौपदी, तिला असं देखवलं नाही म्हणून तिने तिच्या साडीचा पदर फाडला आणि त्याच्या बोटावर बांधला। आणि हे सगळं पाहून श्रीकृष्णाला इतकं छान वाटलं की त्यांनी ना आश्वासन दिलं द्रौपदीला की मी ना आयुष्यभर तुझी रक्षा करेन। आणि त्याच कर्जाची परतफेड म्हणून श्रीकृष्णाने जेव्हा पांडवांची पत्नी होती द्रौपदी, तिचं वस्त्रहरण करण्याच्या वेळी द्रौपदीची रक्षा केली। ही एक अशी एक कथा आहे की त्यामुळे आपला हा रक्षाबंधन हे बहीण भावाच्या अतूट नात्यात अजून गोडवा निर्माण व्हावा त्यासाठी हा रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। मोस्टली हा नारळी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा येतो, पण यावेळेस पण आला असेल। आणि हा सगळ्यात छान सांगायचं म्हटलं तर हा श्रावण महिन्यात येतं। आज महादेवाचा सुद्धा वार आहे, श्रावण सोमवार सुद्धा आहे आणि हा आज रक्षाबंधन सुद्धा आहे। सो खूप छान दिवस आहे आजचा। श्रावणी सोमवारच्या सुद्धा तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा आणि रक्षाबंधनाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा। सर्व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाल। ओके, आय होप सो। ओके, चालू करूया आपण। हे सगळं आवरावं लागून आता अजून उठले मी, आता आंघोळून ते सगळं खूप रक्षाबंधन आहे आणि माझा भाऊ अजून झोपलाय। अजून झोपली, मावशी उठ ना। फायनली आमच्या सर्वांचं रक्षाबंधन सेलिब्रेट झाले। मम्मी तू इकडे बघतीस का जरा? ताई कुठे गेलीस? ही माझी बहीण ए रितू,
भाव गेला आधी पहिल्यांदा तिलाच काळजी हां का